आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघणारी संतांची पालखी वारी हा केवळ एक प्रवास नसून ती एक भक्तीची आणि श्रद्धेची प्रबळ लाट असते। या वर्षीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतून निघणाऱ्या माऊलींच्या पालखीबाबत एक विशेष चर्चा आणि प्रशासकीय नियमांची चर्चा सर्वत्र सुरू आहे। किसान हेल्पलाईनच्या माध्यमातून समोर आलेल्या या वृत्तामध्ये पालखी प्रस्थान आणि त्यासंबंधीच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यात आलाय। आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आळंदीतून निघणाऱ्या पालखींबाबत काही धक्कादायक बातम्या प्रसारित झाल्या। प्रशासनाने यावर्षी वारीच्या नियमांमध्ये बदल केले असून काही कडक निर्बंध लागू केल्याचं बोललं जातंय। यामागची प्रमुख कारणं म्हणजे वाढलेली गर्दी, वारकऱ्यांची सुविधा आणि मागच्या वर्षात इंद्रायणी नदीपात्रात घडलेल्या काही दुर्दैवी घटना। प्रशासनानं वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। विशेषतः ज्या वारकऱ्यांचं वय जास्त आहे किंवा ज्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजार आहे त्यांना मुख्य दिंडीमध्ये सहभागी होण्याबाबत काळजी घेण्यास सांगण्यात आलंय। आरोग्याची पूर्व तपासणी करूनच प्रवासाचं नियोजन करणं आवश्यक, सोबत औषधं ठेवणे आणि उन्हाचा त्रास टाळण्यासाठी खबरदारी घेणे यांसारख्या सूचना देण्यात आल्या। या प्रशासकीय नियमांच्या पलीकडे एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी पैलू या व्हिडिओमध्ये मांडला आहे, जो आळंदीच्या वारीची खरी ओळख आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधीच्या अगदी समोर भगवान सिद्धेश्वराचं ऐतिहासिक मंदिर आहे। वारकरी संप्रदायातील प्राचीन परंपरेनुसार जोपर्यंत सिद्धेश्वर मंदिरावरील सोन्याचा कलश स्वतःहून हलत नाही तोपर्यंत माऊलीच्या पालखीला प्रस्थानाची अधिकृत परवानगी मिळत नाही, अशी धारणा आहे। हा केवळ एक अंधविश्वास नसून त्याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा आहे। असं सांगितलं जातं की जर कलश हलण्यापूर्वी पालखी उचलण्याचा प्रयत्न केला तर ती जागेवरून हलत नाही। या चमत्काराचा उल्लेख अनेकदा केला जातो, जो विज्ञानाच्या आणि कायद्याच्या कक्षेबाहेरचा मानला जातो। व्हिडिओमध्ये वारकऱ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टीचं पालन करण्याचं आवाहन केले। यात प्रामुख्याने इंद्रायणी नदी पात्रात सुरक्षेचे नियम पाळणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि दिंडीच्या शिस्तीचा पालन करणे यांचा समावेश आहे। वारकरी संप्रदाय हा शिस्तबद्धतेसाठी ओळखला जातो आणि वारीचा प्रवास सुखाचा व सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक वारकऱ्यानं स्वतःची जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे। शेवटी आषाढी वारी ही केवळ पालखीचं प्रस्थान नसून ती मानवी सेवा आणि ईश्वर भक्ती यांचा सुरेख संगम आहे। प्रशासन आणि वारकरी हे दोन्ही समाज या वारीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असतात। नियमांचं पालन करून आणि श्रद्धेला केंद्रस्थानी ठेवून वारकऱ्यांनी आपला विश्वास पूर्ण करावा, हाच संदेश या संपूर्ण प्रकरणातून मिळतो। ज्ञानोबा रायांच्या पालखी सोहळ्याची भव्यता आणि त्यामागचं हे आध्यात्मिक रहस्य हेच यावर्षीच्या वारीचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे।